नमस्कार फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांचं माझ्या मनीषा किशोर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण आज हे आठवडाभर रोज एक धपाट्याची रेसिपी करणार आहोत. आता आमच्या इकडे धपाटे म्हणतात, कुठं काही ठिकाणी थालीपीठही म्हणतात. आमच्या इकडे धपाटेच म्हणतात. तर मग आपण धपाट्याची रेसिपी करूया. तर आज आज सोमवार आहे, आज आपण काकडीचे धपाटे करू. चला बनवू मग. चला मग आपण बघूया काय काय साहित्य लागतंय ते. इथे मी 2 काकड्या घेतल्यात, त्याच्यासाठी 3 हिरव्या मिरच्या, 3 कढीपत्त्याची पानं, 5-6 इथे 7-8 लसणच्या पाकळ्या घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. ते 1/4 चम्मच छोटा सबसे होता है उसे, त्यानं 1.5 चमचा जिरं घेतले, अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि 1 छोटा चमचा मीठ. आणि हे 1 कप आहे मेजरमेंटचा, त्याच्याने आपण 1 कप गहूचं हे घेतले पीठ आणि 1/4 कप हरभऱ्याच्या डाळीचे पीठ घेतले. तर चला आपण याचं आता सगळं पीठ मळून घेऊ. हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकले आणि याच्यासोबत आपण जिरे पण टाकून घेऊ. आणि हे मिक्सरमधून असं मोठं मोठं असं काढून घ्यायचं, जाडसर थोडंसं, जास्त पेस्ट नाही करायची याची. चला त्याला ना काकडीला आपण खिसून घेऊया. हे बघा, आता हे खिसून घेतलं आपण काकडीला. त्याच्यामध्ये आपण काय करू, हे पीठ मिक्स करू. 1 कप गव्हाचं पीठ आणि हे 1/4 हिस्सा त्यामध्ये डाळीचं पीठ आणि ही अर्धा चमचा हळद, हे चवीनुसार मीठ. हे सगळं साहित्य आपण बारीक करून घेतले मिक्सरमधून. थोडीशी हरी मिरची रह गई बड़ी. चला आपण हे आता सारे एकदम मिक्स करून घेऊ. त्याच्यामध्ये अगोदरच पाणी नाही टाकायचं, कारण की काकडीला पाणी सुटतं. अगोदर त्याच पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. जर गरज असेल तर वरतून पाणी घालायचं. हे पण छान गोळा होते. थोडंसं पाणी घ्यावं लागेल आपल्याला आता. ते 1 चमचा टाकलं तरी बस होईल. हे आपला मस्त गोळा म्हणून तयार झालाय. आता आपण याला थोडंसं तेल लावू वरतून. हे पहा, आपण अशी मस्त आता त्याचे गोळे बनवून ठेवलेत. थोडंसं पीठ लावून धपाटे लाटूयात. कुठं थापून पण करतात याला, पण हे गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे आपण याला आता लाटून करूयात. चला, आपलं झालं लाटून. आता आपण तवा गरम झालेला आहे, आता याला तव्यावरती टाकू. हे पहा, आता मी टाकले ते वरती. साईडनं आपण असं थोडंसं पीठ सोडूया आणि वरती लावूया छान असं. हे पहा, त्याला आपण आता वरतून तीळ लावलेत. आणि की मध्ये टाकलेली माझ्या मुलीला नाही आवडत आहे. तुम्ही पीठ मळता वेळेस टाकू शकता मध्ये, छान लागतात ते. हे पहा, तीळ लावलेले किती छान दिसतात. हे बघा, आता याला मी तूप लावून शेकते, कारण की मला आवडतं. मुलीसाठी मी तेल लावूनच तयार केलेत. तुम्ही पण आवडत असेल तर तूप लावू शकता. टेस्ट एकदम छान लागते. छान खरपूस भाजू द्यायचं याला तूप लावल्यानंतर. हे आपले काकडीचे धपाटे जवसा चटणी आणि दही याच्याबरोबर टेस्ट करा. घरी बनवा. कशी झाली रेसिपी ते मला कमेंट करून सांगा. थँक्यू.